ही गोष्ट आहे त्या काळ्या वाड्याची आणि त्याच्या सावलीची. त्या वाड्याबद्दल एकच गोष्ट ऐकायला मिळायची, एक भयंकर इशारा. वेळ होती रात्रीचे 11:30 आणि अंधार अधिकच गडद होत होता. सगळीकडे एक भयाण शांतता होती, जणू वादळापूर्वीची शांतता. असं वाटत होतं जणू काही तो अंधारच श्वास घेत होता आणि कुजबुजत होता. आणि त्या शांततेचा भंग करत आरव, सिद्धार्थ आणि नेहा निघाले थेट त्या वाड्याकडे. त्यांनी दाराला हात लावण्याआधीच तो किरकिरत आपोआप उघडला. आत एक विचित्र भावना होती, जणू भिंतीवरची चित्र त्यांच्याकडेच पाहत होती. सिद्धार्थचं लक्ष एका चित्राकडे गेलं. आधी रडणारा चेहरा आता क्रूरपणे हसत होता. आणि त्याच क्षणी एक मोठा आवाज झाला. दरवाजा बंद झाला होता. घाबरलेल्या आरवने अंधारात आवाज दिला, "कोणी आहे तिथे?" उत्तर आलं, पण तो त्याचाच आवाज होता जो भिंतीवरून परत येत होता. मग शांतता भेदून एक आवाज आला, वरच्या मजल्यावरून. टप. तो आवाज हळूहळू जवळ येत होता. प्रत्येक पाऊल अधिकच जड वाटत होतं. आता तो आवाज जिन्यावरून खाली उतरत होता, थेट त्यांच्या दिशेने. जिन्याच्या पायथ्याशी सावलीतून एक स्त्री बाहेर आली, चेहरा केसांनी झाकलेला. तिने हळूच मान वर केली आणि त्यांना दिसलं तिला डोळेच नव्हते. नेहाची किंकाळी घुमली आणि जेव्हा आरवने पाहिलं तेव्हा सिद्धार्थ तिथे नव्हता. त्या स्त्रीने थेट आरवकडे पाहिलं आणि एका थंड आवाजात कुजबुजली. आरव धावत होता, पण हा वाडा एक चक्रव्यूह होता. प्रत्येक दरवाजा त्याला त्याच खोलीत आणत होता. एका दारामागे त्याला नेहा सापडली, पण तिचा आवाज तो तिचा नव्हता. सगळीकडून विचित्र आवाज येऊ लागले. भिंतीवरची चित्र जिवंत झाली होती. स्त्रीने आपला थंडगार हात आरवच्या चेहऱ्यावर ठेवला आणि ती कुजबुजली. दुसऱ्या दिवशी त्या वाड्याच्या भिंतीवर फक्त एक नवीन चित्र दिसलं. आणि त्या वाड्यात आजही एक प्रश्न घुमतो, जो नव्या पाहुण्यांची वाट पाहतोय.